नमस्कार, मी बालासाहेब शिवाजी शिंदे, मौजे गोंदेगाव, गट क्रमांक 194 येथील हे मागासवर्गीय व अनुसूचित जातीतले शेतकरी असून या शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की आम्ही तब्बल 12 वर्षे तहसील कार्यालयाच्या न्यायालयात न्याय दाद मागून माननीय तांदळे साहेबांनी जमीन अधिनियम 143 अनुसार या शेतकऱ्यांना रस्ता दिलेला आहे। तसेच समोरील शेतकरी अच्युत लक्ष्मण देशमुख यांनी एसडीओ ऑफिसला या प्रकरणात एसडीओ ऑफिसला प्रकरण घातले। त्या प्रकरणातही या शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय लागलेला आहे। या तब्बल 3 वर्षे प्रकरण एसडीओ ऑफिस मध्ये चाललेलं आहे। तसेच आम्ही 26 जानेवारी दिवशी या प्रकरणाबद्दल उपोषण केले होते। माननीय सौदागर तांदळे साहेबांनी तहसीलदार सौदागर तांदळे साहेबांनी आम्हाला 15 दिवसाच्या आत रस्ता तयार करून देतो असे लेखी स्वरूपात लिहून दिलेले होते। परंतु या प्रकरणात आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसून फक्त कागदोपत्री कारवाई चालत आहेत। यामुळे आम्ही दिनांक 1 एप्रिल 2025 ला माननीय जिल्हाधिकारी साहेब, भूमी अभिलेख कार्यालय तसेच तहसीलदार साहेब व एसपी ऑफिसला निवेदन दिलं असून येत्या 4 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करणार आहोत असे इशारा दिला आहे। हे शेतकरी पूर्ण इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेला असून आम्ही आमचा रस्ता 5 वाजेपर्यंत झाला तर ठीक, नाही तर पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहोत। तरी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी। फक्त कागदोपत्री आम्ही कमीत कमी 100 वेळा तहसीलदार साहेबांपाशी गेलो, प्रकरण चालू आहे, हे होतील तारखावध होतील, त्यांच्या जमिनीची मोजणी चालू आहे, परत त्यांच्या खाद्य खुणा करायच्या, फक्त कारणावर कारण देण्याशिवाय दुसरं काही चाललेलं नाही। 26 जानेवारीला तहसीलदार साहेबांनी 15 दिवसाची मुदत दिली होती। आज जवळजवळ 3 महिने उलटून गेलेले आहेत, परंतु कुठलीच कारवाई या प्रकरणात झालेली नाही।